मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. मुंबईतील किमान तापमानामध्ये घट, थंडीचा जोर वाढला. पुढील 2 दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज. वसईतील 29 गावांचा पालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याच्या सुनावणीला ग्रामस्थांचा विरोध. ग्रामस्थांचा सुनावणीवर बहिष्कार. जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस बजावून प्रक्रिया स्थगित करण्याची ग्रामस्थांची मागणी. पश्चिम उपनगरातील पोयसर नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला वेग येणार. प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रामध्ये 10 मलजल प्रक्रिया केंद्र उभारणार. प्रकल्पासाठी तब्बल 1200 कोटींचा खर्च केला जाणार. राज्यामधल्या तुरुंगांमध्ये शिक्षा सुनावलेल्या कैद्यांपेक्षा कच्च्या कैद्यांची संख्या अधिक. कच्च्या कैद्यांच्या कोठडीमुळे जवळपास सर्वच कारागृह क्षमतेच्या 4 पट भरले. मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम. एकाच दिवसामध्ये 273 मेट्रिक टन डेब्रिज आणि 304 टन कचऱ्याचं संकलन, तर 52 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. ठाकुर्लीमधल्या 90 फीट रोडवर पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. नवी मुंबईमध्ये रुग्णवाहिकांची कमी. स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांनी नवी मुंबईकरांना रुग्णवाहिका दिली भेट. ई चलनच्या थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांची लोक अदालतमध्ये धाव. लोक अदालतच्या सुनावणीपूर्वी 16 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल. 2019 पासून वाहतूक पोलिसांकडून ई चलन यंत्रणा कार्यान्वित. गेल्या 3 वर्षांमध्ये मुंबई पोलिसांकडून 696 बांगलादेशी नागरिकांना अटक. न्यायालयीन प्रक्रियेमुळे 222 बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवता आलं. भारतामधील कागदपत्र आणि मदत पुरवणाऱ्या साखळी विरोधात तीव्र कारवाई.